दिनाच्या निमित्तानं बैठकीला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार, आपले उमेदवार माननीय श्री शिवाजीराव पाटील, माजी आमदार माननीय पोपटरावजी गावडे साहेब, माजी तरुण सहकारी आमदार अतुलजी बेनके, विष्णुप्रकाश हिंगे, बाळासाहेब बेंडे, विवेक पाटील, प्रकाश बापू पाटील, प्रदीप वळसे पाटील, अरुणजी गिरे, कैलास बापाळे, रवींद्र करंजगिरे, विश्वासराव कोकणे, अंकित जाधव, निलेश थोरात, सचिन भोर, सुनील वानखेडे, राजेंद्र गावडे, सुषमाताई शिंदे, दौलतभाई लोखंडे, शिवाजीराव ढोबळे, बाबासाहेब खालकर, किसनराव सईद, शांताराम बापू हिंगे, सुपानराव पाखरे, जाधव कोकरकर, सचिन पानसरे, संजय नेवारी, निलेश थोरात, माजी सभापती सर्वभूषणताई तांडे, अरुणाताई थोरात, सविताताई बराटे, लक्ष्मणराव काचोळे, सुषमाताई शिंदे, गणपतराव इंदुरे, प्रकाशराव गुलाब, अक्षदा शिंदे, क्रांतिताई गाढे, सर्व अन्य आमच्या भगिनी, सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, लोकसभेची निवडणूक झाली. आपण खूप आधी तयारीला सुरुवात केली होती, परंतु राज्यामध्ये आणि देशामध्ये घडत असलेल्या काही या राजकीय घडामोडींच्या मुळे थोडंसं उमेदवार ठरलेलं असताना सुद्धा जाहीर करायला राज्य पातळीवर वेळ लागला. कारण आपल्या राज्य पातळीवर 3 पक्षाचं सरकार आहे आणि त्यामुळं कुठे जागा कोणी लढवायची, कुठला उमेदवार कोणी लढवायचा हे ठरवायला थोडा वेळ लागला. माझी वैयक्तिक अडचण होती, नाहीतर मग 20 लोकसभा लढवला, परंतु शिवाजीरावला मी विनंती केली की तुम्ही लोकसभेला उभे राहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे राहा. आपण एक मोठी सभा पण केली अजितदादांची. त्या सभेला प्रवेश व्हायला शिवाजीरावांचा आणि त्यांच्या सहकार्याचा थोडासा विलंब झाल्यामुळं त्यांना त्या सभेमध्ये उपस्थित राहता आलं नाही आणि आपण त्याच वेळेला ही लोकसभेची निवडणूक लढवायची आणि निवडून आणायचं हे आपलं ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं जे माझ्या कानावर येत होतं
ते कुठेतरी खोडून काढायला पाहिजे. कधी समाजाच्या नावानं, कधी राज्यघटनेच्या नावानं, कधी आणखीन दुसऱ्या काही गोष्टीच्या नावानं चर्चा केल्या जात होत्या. त्यावेळेला त्याची चर्चा सगळ्या मोडून काढून आपल्याला आपली जागा जिंकायची होती आणि त्याप्रमाणे आपण नियोजन केलेलं. काही महिन्यांपूर्वी आपल्या राज्यामध्ये राजकीय घडामोडी घडल्या. आपण काही कुठल्या पक्षात गेलो नाही. आपण आपल्याच पक्षात राहून सरकारमध्ये सहभागी झालो आणि आपली जी मूळ भूमिका आहे शाहू फुले आंबेडकरांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची, तीच भूमिका घेऊन आपण चाललो आणि तीच भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचंय ही आपली सगळ्यांची भूमिका. परंतु प्रचाराचा झाला किंवा हे सगळे लोक आता भाजपमध्ये गेले. आपण काही कुठल्या पक्षात गेलो नाही. आपण आपल्याच पक्षामध्ये राहिलो. पण जो प्रचार बाहेरच्या लोकांनी केला त्याला उत्तर द्यायला किंवा त्याला मोडून काढायला आपल्या कार्यकर्त्यांनी पुढे जो विरोध करायला पाहिजे होता किंवा जी स्पष्टता आणायला पाहिजे होती त्यामध्ये आपले कार्यकर्ते कमी पडले. कुठे काही सभा नाही घेतली. सोशल मीडियावर जेवढे आपले ग्रुप सक्रिय असायला पाहिजे तेवढे आपले ग्रुप सक्रिय नाही आणि त्यामुळं या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जरी लोकांमध्ये बिंबवायचं ठरलं तर ते बिंबवता येतं. हे आता आपल्याला या निवडणुकांमध्ये दिसत. मी आज तुम्हाला इतक्या लवकर, खरं तर आपली पद्धत आहे की निवडणूक झाली एक बैठक बोलवून कार्यकर्त्यांच्या बरोबर विचार विनिमय करायचा आणि कार्यकर्त्यांना विचार विनिमय करून त्यांना जी काही पुढची दिशा द्यायची. कारण आता याच्यानंतर बराबर निवडणूक येणार आहेत. आता विधानसभेची निवडणूक येईल, त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक येईल आणि त्यामुळं त्या दृष्टीनं आपला गट, आपला बूथ, आपला भाग हा आज सुरक्षित आपल्याला ठेवता आला नाही तर मग पुढं आणखीन अडचणी आपल्याला होऊ शकतात. आणि आम्ही लोक सुद्धा तालुक्यात काही राजकारण तुमच्याशी बोलत नाही आणि तुम्ही काही राजकारण बोलत नाही. आपण फक्त आमचं हे काम राहिलं, हा रस्ता राहिला, ती विहीर राहिली, इथे ट्रान्सफॉर्मर राहिले, आमचं झालं, अशी सार्वजनिक आणि वैयक्तिक कामं आपण सांगत राहतो आणि
साहेब आपण ही सगळी कामं करतो. आता या 5 वर्षाच्या काळामध्ये करोना असताना सुद्धा जवळजवळ 1000 कोटीपेक्षा जास्त कामं विधानसभेला आपण आपल्या मतदारसंघामध्ये केली. ज्या वेळेला करोना आला त्यावेळेला आपल्या पक्षाने पुढाकार घेऊन जवळजवळ 1000 बेडचं हॉस्पिटल त्या कॉलेजमध्ये उभं केलं. माणसं वाचवली. जी दुर्मिळ औषधं होती ती दुर्मिळ औषधं मुंबईवरून मी पाठवायचं काम केलं. देवेंद्र शेट्टीकडे वाटायचं काम केलं. लोकांच्या जेवणाचं पाहिलं, राहण्याचं पाहिलं. आणि त्यावेळेला काही आपण हे बघितलं नाही की हा या समाजाचा आहे किंवा त्या समाजाचा आहे किंवा त्या जातीचा आहे किंवा या जातीचा आहे हे आपण पाहिलं. आपण मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आपण हे सगळं काम त्याच्यामध्ये केलं. आता विधानसभेच्या निवडणुकीला किती दिवस शिल्लक आहे? तुम्ही अजून सगळे पकडून आणून बसवल्यासारखं बसवून जातात. नीट बसवलं असं बघ एकदा असं नाही तर टाळा काही पकडून आणून बसवल्यासारखं बसवून जातात. आता साधारणतः 90 ते 120 दिवस विधानसभेच्या निवडणुकीला राहिलेले आहे. आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पुन्हा त्याच्याच ताकदीने उतरायचं आहे. त्या उमेदवार कोण असेल त्या असेल हे त्यावेळेला पक्ष ठरवेल. परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी त्याची अजून चर्चा सुरू केली का नाही केली मला माहित नाही. पण सोशल मीडियाला मी एक निवेदन पाहिलं की आता तयारी विधानसभेची. याचा अर्थ समोरच्या बाजूने आता विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे. आणि आज तुम्ही दुर्दैवानं आपला विजय होऊ शकला नाही म्हणून आता मी पुढं कसं जाऊ, काय म्हणते, माझ्या गावात काय, माझ्या मळ्यात काय, असा जर विचार करत आपले कार्यकर्ते जर बसले तर आणखीन एका वेगळ्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून मी या निमित्तानं एवढंच सांगतो की आपण जो विचार घेऊन चाललेला आहे तो विचार शाहू फुले, आंबेडकर, शिवछत्रपती यांचाच विचार घेऊन चाललेला. पण आता मला एक सांगा की ज्या वेळेला असा प्रचार केला गेला की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षानं अबकी बार 400 पार अशी घोषणा दिली, त्या घोषणेचा अर्थ वेगळा लावून तो लोकांमध्ये पसरवला गेला. मग काय म्हणायचे, आमचे आदिवासी बांधव म्हणायचे की आता त्यांना 400 जागा पाहिजे, त्याचा अर्थ यांना घटनेमध्ये बदल करायचा किंवा यांना घटनाच का बदलायची नाही. आता घटनेमध्ये बदल करायचा म्हणजे
पार्लमेंटमध्ये 2 बहुमत पाहिजे. पार्लमेंटने कायदा मंजूर केल्यानंतर देशातल्या 2/3 विधानसभांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे, तरच घटना बदलता येते. घटना म्हणजे काय पूर्ण घटना नाही, घटनेचं एखादं कलम जरी बदलायचं बदल तरी हा सगळा एवढा आहे. आणि आम्ही कार्यकर्ते एका गोष्टीमध्ये फेल झालो की उद्या घटना बदलणार असं कोणी जर प्रचार करत असेल तर आपण कमीत कमी एवढं तर सांगायला पाहिजे होतं की आमच्या देशाची राष्ट्रपती ही आदिवासी आहे आणि महिला आहे, त्यांच्या सहीशिवाय घटना दुरुस्ती होत नाही. हे जर आपण ठणकावून सांगितलं असतं कदाचित आज जो परिणाम आदिवासी भागामध्ये आदिवासी लोकांच्यावर जे आदिवासी कुटुंबांच्या मध्ये केला गेला तर तो झाला नसता किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही नवीन सुधारणा झाली असते. कारण कधी उलट आपण हे सांगायला पाहिजे होतं की देशाची पहिली महिला राष्ट्रपती आदिवासी समाजामधून आज राज्य करते, याचा अभिमान आमच्या सगळ्या आपल्याला तर आहेच, पण आदिवासी बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी वाटायला पाहिजे होता. ते काही शक्य झालं नाही. आणि आरक्षण झालं मी पुन्हा आपल्याला असं सांगतो की कुठलंही सरकार जरी आलं तरी सुद्धा ते सरकार शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या 2 समाजाचं आरक्षण काढू शकत नाही, कमी करू शकत नाही, काही करू शकत नाही. त्यामुळे या 2 समाजांनी या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी भीती आहे ती भीती त्या ठिकाणी मनामध्ये असंच काही कारण नाही. हे तुम्हाला मी का सांगतो, कारण समोरच्या बाजूने ज्या वेळेला असा एखादा बॉम्ब गोळा येतो त्यावेळेला त्याला उत्तर द्यायला आपल्याकडे पण काहीतरी बॉम्ब गोळा पाहिजे. आता उदाहरण सांगतो, हे जे आलंय याला कुठेतरी सोशल मीडियाला आलं, मी वाचलं ते, तर त्याच्यामध्ये असं आहे माझं मत भीमाशंकर साखर कारखान्याला तोट्यातून बाहेर काढणाऱ्या अमुक शाखाला. ही गोष्ट तरी आहे की आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सुरू केला. आपल्या तालुक्यामध्ये परिसरामध्ये ऊस नव्हता. आपण शेवगाव पासून ऊस आणला, शनी शिंगणापूर पासून ऊस आणला, पण कारखाना चालवला. मला वाटतं कदाचित शिवाजीराव तुम्ही त्यावेळेला कारखान्याचे चेअरमन असाल. कारण जर पहिल्याच वर्षी कारखाना बंद ठेवला असता तर तालुक्यातले लोक म्हटले असते की यांना कारखाना चालवता येत नाही, आला नाही, म्हणून तोटा झाला तरी चालेल, पण कारखाना चालला पाहिजे ही आमची भूमिका होती. आम्ही कारखाना आम्ही चालवला. माझे वैयक्तिक संबंध यशवंतराव गडाख आणि मुले पाटील कुटुंबाशी असल्यामुळं त्यांनी देखील पैशाच्या बाबतीत फार कटकट केली नाही. जमेल तसे देऊन असं आम्ही सांगितलं आणि त्यांनी आपल्याला विश्वास ठेवला आणि आपण सुद्धा त्यांची रुपये आपण प्रदान केले. याचा अर्थ आता आणखी याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. याचा अर्थ की आता हे जे कोण आहे ज्यांनी स्वतःसाठी किंवा कोणी कार्यकर्त्यांनी लिहिलं असेल की यांनी भीमाशंकर कारखाना तोट्यातून बाहेर काढला. वस्तुस्थिती काय माहिती, भीमाशंकर कारखाना 2004-05 मध्ये ऊस लागवड हंगामामध्ये पुरेसा पाऊस झाल्यामुळे संचालक मंडळाने त्या कार्यक्षेत्रातील एक पॅरा द्यायला कारखान्याच्या सुरुवातीच्या
सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये केटके ऊसावर अवलंबून राहावं लागत असल्याने गाळप क्षमतेइतका ऊस गाळप न झाल्याने तसेच तोडणी व वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नामधून ऊस किंमत, तोडणी, वाहतूक खर्च, उत्पादन खर्च भागून कर्ज फेडीसाठी पुरेशी रक्कम उपलब्ध होत नसल्यामुळे व्याजाचा भोगदंड मोठ्या प्रमाणावर येऊन सातत्यानं प्रतिवर्षी तोटा वाढत जाऊन 2004-05 ला अखेर 17 कोटी रुपयाचा संचित झाला. आता कारखान्याला तोटा झाला याचा अर्थ कारखान्यामध्ये काही विषय भरून घडलेले नाही. कारखान्याला तोटा झाला म्हणजे काही त्याचं मिसमॅनेजमेंट काही झाली नाही. पण आपल्या समोर दोनच पर्याय होते. एक तर कारखाना बंद ठेवला, नाहीतर मग जिथून मिळेल तिथून नुकसान होतं, त्याची किंमत काही का असेल. आणि मग त्याच्यानंतर 2004-05 ला लागवड हंगामामध्ये पुरेसा पाऊस झाल्यामुळे संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील ऊस वाढवण्यासाठी ऊस विकास प्रोत्साहन देण्याकरता तोटा होत असताना देखील म्हणजे FRP 1050 रुपये पण एक टन भाव दिला. इतर पिकांचे तुलनेत ऊसातून जास्त पैसे मिळत असल्यामुळे ऊसाकडे नगदी पीक म्हणून पाहू लागल्यामुळे संचालक मंडळाने ऊस वाढीसाठी विविध कार्यक्रम हाती घेतले व 5-6-6-7 या वर्षामध्ये पुरेसा ऊस गाळपाला उपलब्ध होऊ लागला. तोडणी खर्चात बचत झाली आणि पूर्ण क्षमतेने ऊस गाळप झाला. आणि त्याचबरोबर मी ऊर्जा मंत्री होतो त्यावेळेला 6-7 मध्ये आपण 6 मेगावॅटचं सौरवीज निर्मिती केंद्र काढलं आणि हा महत्वाकांक्षी निर्णय आपल्याला फायदेशीर झाला. इतर कारखान्यांच्या शासनाने निर्धारित केलेल्या प्रति मेगावॅट 3,73 लाख रुपये खर्च लोकांना आला. पण आपल्या कारखान्याला प्रकल्प खर्च करण्याकरता 12 कोटीमध्ये 6 वॅट म्हणजे 2 कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये हा वीज प्रकल्प उभा केला आणि संस्थांची कर्जाची परतफेड करून कारखाना तोट्यातून आपण बाहेर काढला. आता हे सगळे निर्णय हे संचालक मंडळाने घेतले का एकट्या माणसाने घेतले? आणि मग टिमकी कशी वाजवतात की आमच्या तब्येने कारखान्यात कर्जातून बाहेर काढला. दुसऱ्या याच्यामध्ये मी सगळ्या नाही सांगत, एक दोनच सांगतो. दुसरं आता याच्यामध्ये माझं मत शैक्षणिक संस्था कारखान्यामार्फत फार्मसी व इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्यासाठी. आता कारखान्यावर इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आणि फार्मसीचं काढायचं वगैरे म्हणजे अशी दिशाभूल लोक करत राहणार. आपले कार्यकर्ते याच्यातली माहिती घेणार नाही आणि त्याच्यामधून मग समोरचा जो बोले त्याच्या होमध्ये होम मिळवला. त्याच्यामध्ये आमचे पदाधिकारी सुद्धा ठीक आहे, तुम्ही लोकांनी नुसतं एकाच बाजूच्या प्रतिक्रिया नका घेऊ, सगळ्या बाजूच्या प्रतिक्रिया घ्या आणि जे प्रतिक्रिया देणार नाहीत ना तिथं नाव मला सांगा की याच्यामध्ये केलं होतं प्रतिक्रिया द्यायची. कारण शेवटी आपली सत्याची बाजू आहे, सत्याची बाजू जनतेच्या समोर त्या ठिकाणी गेलीच पाहिजे हा एक प्रश्न आहे. आता तिसरा प्रश्न, आज या वेळेला देश पातळीवरची ही निवडणूक होत असताना राष्ट्रीय प्रश्नांमध्ये जे बाकीचे प्रश्न म्हणजे
घटना बदल किंवा आरक्षण जाणार किंवा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा त्याच्यामुळे ज्या गोष्टी झाल्या मुस्लिम समाजाची नाराजी होती यावेळेला. कारण मुस्लिम समाजाला सुद्धा असं एक भीती होती की त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी आम्हाला धोका होईल. पण मुस्लिम समाजाला मी हे सांगू इच्छितो की अजिबात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका व्हायचं ते कारण नाही. मुळामध्येच मुस्लिम समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे ती आरक्षणाची मागणी आम्ही निदान आर्थिक का होईना ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत आणि लावून धरायचं काम आम्ही करणार. आता 6 वाजता का 7 वाजता उद्या शपथविधी देशाच्या पंतप्रधानांचा आणि मंत्रिमंडळाचा सुद्धा. आणि मी आपल्याला सांगतो केंद्राच्या मंत्रिमंडळात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री नक्की असेल. त्यामुळं उद्या दिल्लीतले काही प्रश्न असतील प्रफुल्ल पटेल होतील नाहीतर सुनील तटकरे होतील कोण व्हायचं तर होईल. पण आपला एक मंत्री केंद्राच्या मंत्रिमंडळात गेल्यानंतर म्हणजे निदान आपण तशी मागणी आता शेवटी वाटाघाटी दिल्लीत चालू आहे त्यामुळं इथे मी काही सांगू शकत नाही. परंतु बहुतेक ही मागणी मान्य होईल आणि मागणी मान्य झाली की मला सुद्धा त्याच्यामध्ये कळेल. आणि मग हे सगळे प्रश्न आहेत. यावेळेला महागाईचा प्रश्न आला, यावेळेला आपल्याला कांद्याच्या भावाचा प्रश्न आला, शेतमालाच्या भावाचा प्रश्न आला. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त बाहेरून फक्त आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी लागत होती किंवा आपण जरी आपलं राज्याचं सरकार आपलं जरी असलं तरी पत्र द्यावी लागत होती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही जात होते येत होते आणि त्याच्यामध्ये थोडीशी नाराजी शेतकऱ्यांची राहिली आणि नुसती आपल्याच मतदारसंघात राहिली असं नाही तर राज्यामध्ये राहिली देशामध्ये राहिली. आणि दुसरी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट गावडे साहेब त्यांच्यासाठी जो भाग म्हणजे या वेळेला मी आपले मतदानाचे जे आकडे आहेत ते आकडे मी पाहिले आणि सहज त्याचं जरा ॲनालिसिस केलं तर जो भागात आहे ना नदीकाठची दोरी तिथं सगळं मायनस आहे. जो झिरा आहे ना तिथं सगळीकडे गटा प्लस आहे. बरोबर काय आहे बागायत भागामध्ये आपण जर मायनस राहिलो आपण जेवढे पूल पण आता एक पूल तर आता पण आहे वडनेरचं कोणी आहे ना वडनेरचं कोणी असेल तर उभे राहा. आता फुलाचं भूमिपूजन करून किती दिवस झाले त्याला किती किंमत आहे फुलाची? फुलाची 12 कोटी. 12 म्हणजे 12 कोटीचा पूल मंजूर केला. 2 महिन्यापूर्वी सगळ्यांनी येऊन आपण भूमिपूजन केलं तिथं आणि तुमचं गाव मायनस. कशाला म्हणतात? वडनेरची लोकसंख्या किती? 2-3 हजार असेल जास्त नसेल. $1700-1800 मतदान 900 पूल 12 कोटीचा आणि मायनस
बरं बरं. या गोष्टीची आठवण करून द्यायचं कारण काय? कारण गावामध्ये आपल्याला बोलताना या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बोलता आल्या पाहिजे. आता मागच्या वेळेला आपण लोकसभेची निवडणूक लढवली. शिवाजीरावांच्या विरोधात आपण निवडणूक लढवली. आपण आपल्या तालुक्यामधून बाहेरच्या उमेदवाराला म्हणजे आपल्या जुन्नरच्या उमेदवाराला 25,000 मताचं लीड या आंबेगाव तालुक्यातून दिलं होतं. तालुक्याचा उमेदवार असताना सुद्धा पण ज्यांना निवडून दिलं ते साधे आभार मानायला सुद्धा कुठल्या गावामध्ये आले करोनामध्ये कुठं पाहिजे. कुठल्या गोष्टीमध्ये मी म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टी बोलत नाही. म्हणजे ठीक आहे, दशहरेला गेलं पाहिजे, गणतीला गेलं पाहिजे, याला गेलं पाहिजे, त्याला गेलं पाहिजे, ठीक आहे. पण ज्या मतदारांनी निवडून दिलं त्यांचे आभार मानायचं काम करायला पाहिजे होतं. आणि ज्या गोष्टी कबूल केल्या होत्या त्या गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजे होत्या. मला सांगा की गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये समोरच्या खासदारांच्या माध्यमातून काय काय कामं झाली. ते झालेले रस्ते मी केले म्हणतात तो ठीक आहे, ते सगळ्यांनी समजा सगळ्यांनी केलं. पण तुमचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता की आळंदीला मेडिसिटी करणार, आज आळंदीला जाऊन बोलून आता एखाद्या मेडिसिटी तिथे उभे राहिले. अजून प्रस्तावाचाही पत्ता नाही. त्याच्यानंतर जुन्नरला शिवसंस्कार सिटी सृष्टी, ह्या शिवसंस्कार सृष्टी उभी राहिली का? आदिवासी लोकांच्यासाठी वन औषधी संशोधन केंद्र काही हालचाल पुढे काही आहे. आणि अशा या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या नाविनच मला जेवढ्या आठवल्या तेवढ्या सांगितल्या काही पण जास्त त्याच्यावर जाऊ इच्छितो. पुणे नाशिक रेल्वे आहे. आता एकदा माझी आजच्या सभेच्या निमित्ताने खासदार साहेबांना निवडून आलेले अमोल कोल्हे एक विनंती आहे की पुणे नाशिक रेल्वेचं काम कुठपर्यंत आलेलं आहे हे एकदा त्यांनी जाहीरपणाने मतदारसंघातल्या लोकांना सांगावं. कारण माझ्याकडे थोडीशी वेगळी माहिती आहे आणि म्हणून एकदा त्यांनी त्यांची माहिती सांगितली की मी माझी माहिती त्याच्यामध्ये आपल्या समोर कधीतरी परत ठेवेन. पण पुणे नाशिक रेल्वेचं पुढं काय झालं ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कळालं पाहिजे. आता जास्त लांबवण्यापेक्षा मी एवढंच सांगतो, आपल्याला सहज पद मिळतं. बिनविरोध निवडणूक होतात, खर्च होत नाही. गावडे साहेबांनी मगाशी सांगितलं नाही, काही तालुक्यामध्ये मार्केट कमिटीला एका मतासाठी 50,000 रुपये द्यायला. यावेळेला ग्रामपंचायतला सुद्धा एका मतासाठी काय काय करावं लागलं ते तुम्हाला कार्यकर्त्यांनाच माहिती आहे, मला माहिती नाही. कारण मी काहीतरी ग्रामपंचायत
शकणार नाही. पण अशी परिस्थिती त्या ठिकाणी असताना आपण जे कार्यकर्ते निदान जे पदावर बसलेले आहेत किंवा जे पक्षाचं संघटन पुढे चालवतात त्यांची जबाबदारी ही आहे की एक फोन गेला तर आपले सगळे पदाधिकारी हजर राहिले तर अर्ध्या तासाच्या काका किती लोक उपस्थित होऊ शकतात, पदाधिकारी किती जातात. आपले जेवढे पदाधिकारी आहेत ना, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते किमान 200 लोक एका वेळेला उभं राहू शकतात. आमच्या महिला मंडळ तुम्ही शिट्टी बांधली की सगळ्या तुमच्या भगिनी येतात, तुम्ही हात मारले की येतात, साथ देतात. उन्हाळा असून देखील बारकी कामं सांगत नाही ना. तुम्ही पहिल्यांनी आज ज्याच्याकडे रेशन कार्ड नव्हतं किंवा ज्याच्याकडे आधार कार्ड नव्हतं किंवा आणखी काय नव्हतं सुद्धा तुम्ही महिला मंडळाने मेहनत करून किती लोकांना ही कार्ड दिली उभं समजा. अडीच हजार लोकांना कार्ड त्याचे फॉर्म भरून घेणं, त्याची माहिती बघणं, पंचायत समितीत जाणं, तहसीलदार कार्यालयात जाणं, ती मंजूर करून घेणं आणि त्या व्यक्तीच्या घरी नेऊन देणं, महिला असो की पुरुष असो, हे काम आमच्या महिलांनी केलेलं आहे. लहान काम आणि या कामाचा निश्चित कधीच विसर त्या कुटुंबाला त्या ठिकाणी पडू शकत नाही. फक्त निवडणुकीपर्यंत आपण जाऊन त्यांना हे सगळं सांगायचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे, एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपली जबाबदारी जशी तालुक्याची आहे, संस्थेची आहे, तशी आपल्या गावाची पण आहे. गावामध्ये काय वाद असतील तर ते वाद दूर करा आणि आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करून पुढं कसं जायचं हे पहा. व्यक्तिगत वागणूक आपली दुहेरी असता कामा एवढंच आहे. मला काही जामूनचे लोक आहे पण जामूनच्या आले सरपंच गंमत म्हणून घ्या असं मनाला लावून ते बाहेर आले कसं काय राहिलं निवडणुकीला काय काम काय म्हटलं आम्हाला आमच्या वस्तीला पूल पाहिजे, सभागृह पाहिजे. किती पैसे लागतील ते म्हटले लागतील 1.5 कोटी रुपये. आता 1.5 कोटी जर सभागृह द्यायचं म्हटल्यानंतर एकट्या गावाला समजा द्यायचे कुटुंबामध्ये गेले तर ते गावात गेले मध्ये 50 लाख रुपये दिले आणि बदलत असतो. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, ठीक आहे आता तुम्ही सगळे ग्रामस्थ आले, तुम्हाला 1.5 कोटी लागणार आहे, 75 लाख रुपये मी देतो आणि 75 लाख रुपये दस्ताराकडून घेऊन द्या आणि हो म्हणतात मला असं प्रत्येक गावात जरी म्हटलं ना
तरी हा प्रश्न आहे की तुम्हाला सांगू उद्या अधिवेशन आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये अतुल शेठ, आम्ही बाजीराव, आम्ही सगळे म्हणजे अवयवामध्ये माझ्या बाजूने कमीत कमी 100 कोटीची कामं, शिवाजीराव तुमच्या बाजूने काय आणि इथे अतुल शेठ जवळपास 100 कोटीच्या आसपास जाणारच आहे. तर एवढी कामं आम्ही आणणार आहे ती त्याच्या कामात पण आता मतच नाही करत कामं आणायची का नाही करायची. तर एवढी कामं आणणार आहे आणि एवढी कामं आणल्यानंतर एवढी कामं केल्यानंतर जर मतच पडत नाही तर ही सगळी कामं आणायची का नाही आणायची हे त्या गावाच्या सरपंचानेच मला सांगितलं तर जास्त बरोबर. आता याच्यातला गमतीचा भाग जर आजपर्यंत 30-35 वर्षात आम्ही कधी मताचा हिशोब आणि विकासाच्या कामाचा हिशोब हा कधी लावला नाही. आणि आमचं निर्मूळ सर 2000 एखाद्या मला पाहिजे काय आपलं किती मतात राहिलं निर्मूळ सरचं 12 मताचं. अभिनंदन. आम्हाला माहिती बेलसरवाडीची मतं पाहिजे आघाडी आहे. आता निर्मूळ सरला जर 12 मताची आघाडी आहे बाकीच्या लोकांना आणि बाकीच्या गावांना तर आता हे झालं स्थानिक सगळं मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला आठवत असेल की निवडणुकीच्या सभेत मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की तुम्ही विधानसभेची काळजी करू नका, आपल्याला लोकसभेची निवडणूक महत्वाची आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आपला उमेदवार निवडून आला पाहिजे. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण समजा थोडं मागे राहिलो पण आता आपल्याला या पुढच्या काळासाठी कामाला लागलं पाहिजे, कार्याला लागलं पाहिजे, काही अडचणी असल्या तर त्या सांगितल्या पाहिजे, काही भांडणं असतील तर सांगितली पाहिजे. आणि मला वाटतं आता आपण मला ते मत जाते तर राहते मला माहिती नाही. तर माझ्या डोक्यात सध्या असं आहे की आता प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक संस्थेवर फक्त 5च वर्ष संधी द्यायची. 5 वर्षाच्या नंतर नवीन कार्यकर्ता असेल ना तो कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करेल. आता तुमची परवानगी नाही घेतली पण जाहीर करून काढले जाते कारण बारामतीमध्ये अजितदार असंच करतात. 5 वर्ष झाले की दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी, तिसऱ्या कार्यकर्त्याला संधी, चौथ्या कार्यकर्त्याला संधी. म्हणजे कार्यकर्ते जास्त चांगलं काम करू ही परिस्थिती. शिवाजीराव पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुम्ही पार्टीला मदत केली, पार्टीच्या बरोबर राहिला. दुर्दैवाने नाही आजारी असल्यामुळं थोडी अडचण झाली, सगळीकडे झाली. परंतु आता ते पुढं गेला नसतो. एका दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन मनसर आलं आणि त्याला इथंच थांबायचं असं. परंतु मला आणखीन काही नवीन त्रास झाल्यामुळे मला इथून थेट मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं.
ठीक आहे. आता मिळाला असतो म्हणजे नक्की काहीतरी भेटत असतं असं मी मानत नाही. परंतु आता तुम्ही जर सगळ्या देशाच्या निवडणुकीचा आढावा घेतला तर हे जे वादळ आहे हे वादळ सगळ्या देशामध्ये आलेलं आहे. सगळ्या देशात उत्तर प्रदेश सारख्या सुद्धा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मागच्या वेळेला वाटतं त्याच्या 85 का 65 जागा आहे. तर 80 मध्ये त्यांची 4-5 जागा नव्हत्या निवडून आलेल्या, तर बाकीच्या सगळ्या जागा निवडून आल्या. यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये पण भारत होतं आणि एखादा असं वादळ आलं की ते येऊन जातं. त्यामुळं आता लागलेला आता निर्णय आपल्याला परत येणार नाही. आता मी सगळ्यांना सांगतो की आपण सगळ्यांनी एकत्रितपणानं पूर्वीसारखं पूर्वीच्या कुटुंबाप्रमाणे आपण एकत्र राहा. आपण सगळं काम करा. ज्या ज्या कार्यक्रम सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी काम केलं, कोणी नाही त्यांनी पण काम केलं. दुर्दैवानं नाही यश आपल्याला आलं, परंतु ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो मी. आणि पक्षाच्या पाठीमागं असं फक्त उभं राहा एवढंच मी आपल्याला सांगतो. आपल्याला घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.